तर गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठीचा सिलसिला वाढतोय। गेल्या 3 महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंची तब्बल 9 वेळा भेट झाली। कालच राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते। त्यानंतर आज भाऊबीज निमित्तानं पुन्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। तर राज आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीजेसाठी गेले। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। जयवंती यांच्या घरीच ठाकरे बंधूंच्या भाऊबीजेचा सोहळा पार पडलेला। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र भाऊबीज साजरी केलेली आहे। जय जयवंती ठाकरे यांच्या घराच्या बाहेर मी उभी आहे आणि डिफोडिल्स ही जी इमारत आहे शिवाजी पार्क मधलीच, जी इमारत राज ठाकरे यांच्या घराच्या मागचीच इमारत आहे। याच इमारतीच्या 13व्या मजल्यावर आज ठाकरे कुटुंबियांचा भाऊबीजेचा सण हा पार पडलेला आहे, साजरा झालेला आहे। विशेषत्वाने पहिल्या पिढीचं भाऊबीज आणि त्यासोबतच दुसऱ्या पिढीची भाऊबीज अशी दोन्ही पिढ्यांची भाऊबीज आपल्याला इथे आज साजरी होताना बघायला मिळालेली आहे। जय जयवंती ठाकरे देशपांडे या भगिनी आहेत राज ठाकरे यांच्या, मात्र यांचा सुद्धा ठाकरे परिवार, ठाकरे कुटुंब एकत्र येण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाहीये। कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा अनौपचारिक असे कौटुंबिक सोहळे झाले तेव्हा जय जयवंती ठाकरे आणि त्यांचा परिवार हा सुद्धा ठाकरे परिवारासोबत आपल्याला बघायला मिळालेला होता। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना सुद्धा जय जयवंती ठाकरे देशपांडे यांनी ओवाळलेला आहे। त्यांचा मुलगा हा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता। विशेषत्वाने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांचे सुद्धा फोटो आज आपल्याला एकत्रितपणे बघायला मिळाले। यापूर्वी जेव्हा अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे नेहमी एकमेकांसोबत भाऊबीज साजरी करायचे, मात्र यावर्षी बऱ्याच काळानंतर आपण म्हणू शकतो की उर्वशी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे या 3 भावंडांनी एकत्रितरित्या असा एखादा सण, विशेषत्वाने भाऊबीजेचा सण हा साजरा केलेला आहे। जसं आपण वारंवार बोलतोय की या सगळ्या सणवारातून किंवा या सगळ्या अनौपचारिक गाठीभेटींमधून एक प्रकारे ठाकरे ब्रँड हा मजबूत होताना दिसतो आहे, त्याचं एक नॅरेटिव्ह सेट होतं आहे। मात्र त्यासोबतच जर राजकीयरित्या बॉन्डिंग आपल्याला साधायचं असेल तर अर्थातच ते बॉन्डिंग परिवारात दिसणं असणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि तशाच पद्धतीचं बॉन्डिंग हे आता आपल्याला ठाकरे परिवारामध्ये, ठाकरे कुटुंबामध्ये बघायला मिळतंय। त्याच्यामुळे आजचा भाऊबीजेचा सण हा निश्चितपणे महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अजूनही उद्धव ठाकरे, त्यासोबतच उद्धव ठाकरेंचा संपूर्ण परिवार म्हणजे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे सुद्धा याच इमारतीतल्या 13व्या मजल्यावरती अजूनही उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि उर्वशी ठाकरे या इमारतीतून बाहेर पडलेले आहेत। मात्र एक प्रकारे संपूर्ण दिवाळीचा सण हा संपूर्ण दिवाळ सण हा ठाकरे परिवारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला। ते या कारणासाठी कारण दिवाळीच्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सव जो कार्यक्रम मनसेकडून घेतला जातो त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं। त्यावेळी सुद्धा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। रश्मी ठाकरे देखील आलेल्या होत्या। तेव्हा सुद्धा दिवाळ सणाच्या निमित्ताने, दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे परिवाराची ही एकजूट आपल्याला बघायला मिळाली। संपूर्ण ठाकरे परिवार म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंचे सगळा परिवार हा एकत्रित येताना आपल्याला बघायला मिळाला। आणि आज दिवाळीच्या म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी, दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सुद्धा आज आपण संपूर्ण ठाकरे परिवार हा एकत्र आलेला बघायला मिळतोय। त्यामुळे या वर्षीची संबंध दिवाळ सण हा जर राजकीय दृष्ट्या बघायचा म्हटला तर अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बातम्यांभोवतीच हा संपूर्ण दिवाळीचा सण फिरलेला आहे। त्यामुळे आगामी काळात आता दिवाळी पार पडल्यानंतर लगेचच निवडणुकीच्या पडघमांना सुरुवात होईल आणि अर्थातच निवडणुकीच्या तयारीला सुद्धा सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे त्याच्यापूर्वी असणारं हे अनौपचारिक गाठीभेटींचं सत्र हे कदाचित आपल्याला इथून पुढे सुद्धा बघायला मिळू शकेल। निश्चित, धन्यवाद मनश्री। एकूणच जर आपण पाहिलं तर अजूनही हा भाऊबीजेचा सोहळा जो आहे तो तिथं सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक सोहळ्यानिमित्तानं भेटीगाठी वाढलेल्या आहेत। लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे।
युतीची घोषणा होणं ही आता एक औपचारिकता उरली आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. कारण ज्या पद्धतीने अनौपचारिक पद्धतीने हे दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांना सातत्याने भेटत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या पारिवारिक चर्चांमध्ये, या पारिवारिक गाठीभेटींमध्ये कुठेच राजकीय चर्चा होत नाही का, असा जो प्रश्न आहे तर अर्थातच याला उत्तर ठामपणे हो किंवा नाही असं देता येणार नाहीये. कारण कुठे ना कुठे उद्धव ठाकरे, राज ठाकरे जेव्हा जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा तेव्हा काही ना काही अनौपचारिक असल्या तरी सुद्धा राजकीय चर्चा या होत आहेत. त्याच्यामुळे आमच्यातलं बॉन्डिंग किती पक्का आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहेच. मात्र त्यासोबतच पुन्हा एकदा जर राजकीय मुद्द्यांकडे आपण बघितलं तर मतदार याद्यांमधला घोळ असेल किंवा मुंबईतल्या मराठी माणसाचे असणारे प्रश्न असतील त्यावर घेतलेली भूमिका असेल, ही आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची समसमान पद्धतीने बघायला मिळते आहे. मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते कुठल्या तरी भाजप नेत्याशी किंवा शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याशी जेव्हा भेट घ्यायचे तेव्हा प्रश्न उपस्थित व्हायचे की हे बॉन्डिंग, हा बॉन्ड खरोखरच पक्का आहे का. तर गेल्या काही महिन्यातल्या भेटींमधून आता हे संपूर्णपणे स्पष्ट होतं आहे की हे दोन्ही बंधू केवळ औपचारिक किंवा राजकीय गाठीभेटींसाठी एकत्र येत नाहीत, तर संपूर्ण परिवार एकत्र येणं हे सुद्धा राजकारणाच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. कारण जो संदेश, जो मेसेज इथून पुढे महाराष्ट्राला आणि मुंबईच्या जनतेला दिला जाईल तो ठाकरे परिवार म्हणून दिला जाणार आहे. आणि हीच महत्त्वाची नस असणार आहे इथून पुढच्या राजकारणामध्ये. कारण ज्या पद्धतीने मतदारांचा कल असणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी असणारी जी मतदारांच्या मनातली भावना आहे आणि शिवसैनिकांमधली भावना आहे, मनसैनिकांमधली भावना आहे, तिला जर अजून ठळकपणे स्पष्टपणे पुढे आणायचं असेल तर अर्थातच ठाकरे बंधू, ठाकरे परिवार म्हणून महाराष्ट्राला, मतदारांना आणि आपापल्या कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणूनच आम्ही ठाकरे परिवार हा ब्रँड आहे, आमच्यातलं हे बॉन्डिंग आहे आणि परिवार म्हणून आता इथून पुढे आम्ही वाटचाल करणार आहोत. हाच संदेश, हाच मेसेज अशा प्रकारच्या अनौपचारिक गाठीभेटींमधून मिळताना आपल्याला बघायला मिळतोय. निश्चित मनश्री, धन्यवाद ताजं अपडेट देण्यासाठी. आपण पाहतो यावेळी भाऊबीजेचा सोहळा ठाकरे कुटुंब एकत्र साजरा करते. कुटुंब उद्धव राज ठाकरे बहिणीच्या घरी पोहोचलेले 2 तास ठाकरे बंधू जयवंती ठाकरेंच्या घरी होते. ठाकरे बंधू आतापर्यंत कधी कधी एकत्र आलेत पाहूया. मराठीच्या प्रश्नासाठी राज उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्र आले. त्यानंतर राज ठाकरे मातोश्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 27 जुलैला पोहोचले. त्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले 27 ऑगस्टला. 10 सप्टेंबर 2025ला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या आईची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यानंतर राऊतांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात दोघे बंधू एकत्र आले होते 5 ऑक्टोबरला. तर त्यानंतर हा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलेले होते. राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसा दिवशी काल हे दोघे बंधू पुन्हा एकत्र आले आणि आज भाऊबीजेनिमित्त ठाकरे कुटुंबे एकत्र आले.